तर आज आहे शुक्रवार. सकाळी लवकर उठलो आणि श्री महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन झालं. त्यानंतर भवानीच्या मंदिरमध्ये गेलो होतो. तिथं भवानी देवीचं छान असं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही अन्नछत्रमध्ये गेलो. तिथं आरती झाली, प्रसाद घेतला आणि त्यानंतर मामाकडे जाऊन थोडासा आराम केला, फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूरचे न्यू पॅलेस म्युझियम, ज्याला शाहू छत्रपती संग्रहालय असेही म्हणतात. कालच्या व्हिडिओला कमेंटही आल्या होत्या की पूनम कोल्हापूरचे न्यू पॅलेस आहे ना म्युझियम मुलांना दाखव म्हणून. तर येस, आम्ही तर लहानपणी पाहिलेलंच आहे, पण मुलांसाठी फर्स्ट टाईम, तर तेही एन्जॉय करतील. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खूप पाहायला आवडतात. तर आत्ताच आम्ही तिकीट घेतलं आणि टायमिंग म्हणाल तर सकाळी 9:15 ते 5:30 असते. तिकीट काढून पुढं आल्यानंतर ना आजूबाजूला भरपूर मोठा एरिया आहे जिथं आपण कार पार्क करू शकतो. आता आम्ही जाऊन न्यू पॅलेस म्युझियम पाहून येतो. आल्यानंतर मात्र बाहेर थोडा वेळ टाईम स्पेंड करू, फोटो व्हिडिओ वगैरे काढू. पण ज्या गोष्टीसाठी आलो आहे ना ती आधी करूयात. प्रॉपर असं ना 3 दिवस वेळ काढून यायला हवं, म्हणजे कोल्हापूर छान पद्धतीनं पाहता येतं. आजूबाजूला इतकी सुंदर ठिकाणं आहेत ना, आहा, म्हणजे बोरही होत नाही आणि भरपूर ठिकाणं पाहिल्याचा आनंदसुद्धा मिळतो. आणि लांब लांब नाही आहेत सगळ्या गोष्टी, अगदी एका दिवसात बऱ्याच गोष्टी पाहून होतात. म्हणून म्हटलं की 3-4 दिवसात कोल्हापूर फिरून होतं प्रॉपर. जस्ट आतून आमचं ना न्यू पॅलेस म्युझियम पाहून झाले. मुलांना खूप आवडले, मस्त वाटलं. आम्ही तर पूर्वी पाहिलेलाच होता, पण मुलांना घेऊन आलो होतो आणि बापरे, त्यांना पण खूप आवडलं. पूर्वाला जास्त आवडलं. आणि पॅलेसमध्ये म्हणाल तर कॅमेरा फोटो अलाउड नाही आहेत, पण थोडक्यात म्हणाल तर ऐतिहासिक वास्तू आहे. येथे राजघराण्यातील दुर्मिळ कपडे, दागिने, चांदीच्या हत्तीचे हौदे, शस्त्रे, बापरे, भरतकाम केलेल्या छोट्या मोठ्या भरपूर गोष्टी आणि फर्निचर वगैरे सुद्धा आहे. प्राणी, वाघ, सिंह, बिबट्या, म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे प्राणीसुद्धा पाहायला मिळाले आहेत. आणि रेल्वे स्टेशन आणि महालक्ष्मीच्या मंदिरापासून अगदी जवळ आहे. हे सगळ्या गोष्टींची माहिती अगदी व्यवस्थित आज छान दिली होती. तर मुलं ती म्हणजे रीड करत प्रॉपर सगळ्या गोष्टींची माहिती घेत आले. आत कॅमेरा आणि फोन वगैरे अलाव नव्हता, बाहेरचा मी स्विच ऑफ केला होता. पण खूप छान आतला एक्सपिरियन्स होता. एक मोठा दरबार हॉल होता, भव्य दिव्य असा. बापरे, आम्हाला खूप छान वाटला. जांभळाचं झाड आहे, छोटे आहेत जांभळ. खाली बघ किती पडलं. जांभळाचं झाड आहे आणि छान असा पॅलेस सुद्धा बघून झालेला आहे. चला, आल्यावर 2 गोष्टी झाल्या, महालक्ष्मीचं दर्शन आणि पॅलेस. मुलांना ना हरणं आहेत तिथे आणि मोरसुद्धा येताना पाहिला होता. पूर्वाला आणि तिच्या डॅडाला ना पक्षी निरीक्षणसुद्धा करायचं आहे. तर चला ते बघूयात आपण. वरनं बघूया आपण, कारण इथनं जाळीमध्ये दिसत नाही. I just ate a tamarind flower. येस, Tamarind फूल आणि खूप आंबट होते. आंबट होते, आंबटच असते, चिंच आंबटच असते. दुपारच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करतोय त्यामुळे थोडं थकायला झालं आहे. आता मात्र सरबत, रस किंवा आईस्क्रीमची गरज आहे, त्यामुळे मी सगळ्यांना घेऊन चाललेले आहे आईस्क्रीम खाण्यासाठी. ही मुलं आहेत ना कशाचा हट्ट करत नाहीत, त्यामुळे नवऱ्याकडं ना माझा हट्ट असतो आहे की मला आईस्क्रीम हवं, हे हवं, ते हवं. तर मेरिडियनमध्ये आम्ही आईस्क्रीम खायला आलेलो आहोत. भरपूर व्हरायटीचे इथं आईस्क्रीम पाहायला मिळाले. बघूयात, सगळ्यांना सांगितलं आहे तुमच्या आवडीचा जो हवा तो आईस्क्रीम घ्या आणि खा म्हणून. ते घाम रे ओमकार, तुला काय ट्राय करायचं होतं? I want to try Mississippi mud. कुठे आहे ते, कुठे आहे? मिसिसिपी मड वेगळं फ्लेवर आहे. मामाचं कुठलं आहे, तुझा कुठला आहे? चॉको चिप. पूर्व तुझा कुठला आहे?
What? ओके, रेड वेलवेट. ओमकारचा मिल्कशेक अजून आलेला नाही आहे. त्यांना आधी ऑर्डर केली होती आणि त्याचा मे बी लास्ट मिळेल असं. त्यावेळेत तो इथले वेगवेगळे फ्लेवर ट्राय करतो आहे आणि मी म्हणाल तर मागवली आहे मँगो मस्तानी. येस, आंब्याचं सीझन आहे ना, सो म्हटलं त्या सीझनमधल्या फळांचा आईस्क्रीम खावा, मला फार आवडतात. ओमकारचा मिल्कशेक आज काही मिळणार नाही असं वाटतंय. तो आता डॅडाचा आईस्क्रीम खायला आलाय. आईस्क्रीम खायला फ्रेश वाटायला मला लय गरम झालं होतं तिथं. डाऊन वाटत होतं. चला आणि जवळपास 4:15 4:30 झालेले आहेत. 2 तास आम्ही आराम करतो आणि 6:30ला आम्ही निघणार आहोत पुन्हा रंकाळ्याला वगैरे जाऊ, डिनर वगैरे बाहेर करू. मग आम्हाला सांगितलं तूही जा, सकाळपासून तोही आमच्यासोबत होता. थोडासा आराम कर आणि संध्याकाळी पुन्हा भेटूया. पूर्वाची तर एक लिस्टच रेडी होती की कोल्हापूरला आल्यानंतर तिला काय खायचं आहे आणि कुठं जायचं आहे. बघूयात आता, थोडंसं आराम केल्यानंतर थोडं सुचेल मला. जवळपास 6:15 झाले आहेत. आम्ही थोडं फ्रेश झालो, आरामही केला. आता थोडंसं बरं वाटतं आहे आणि इथून पुढं आमचे 2-3 वेगवेगळे प्लॅन्स आहेत. बघूयात आता कसं आणि काय काय होतं आहे. मुलं थकेपर्यंत फिरतच असतो आम्ही. डिनर झालं की आल्या ते झोपी जातात थकल्यामुळं. आज सगळं पूर्वाच्या इच्छेप्रमाणे तिला लोणी डोसा खायचा म्हणून खाल्ला. तसाही डॅडाला काही उत्साह नसते मला लोणी डोसाचा. तुझ्यासाठी आम्ही प्लॅन केला. ती खूप मोठी आहे वाटतं, तू छोटी पाहिजे म्हणून अजून टेस्ट झालं पाहिजे. खरंच ते चाललेलो आहोत रंकाळ्याला. पण रंकाळ्याला जाण्याआधी आम्ही चाललेलो आहोत लोणी डोसा खायला. खाण्याचा काही प्लॅन नव्हता, पूर्वासाठी चाललेलो आहोत ॲक्च्युली. बोलवत आहेत का? तर आम्ही लोणी डोसा खायला चाललेलो आहोत. त्यामुळे मामाला म्हटलं तू इथं येऊ नको, डायरेक्ट तिथंच आपण भेटू. सो आम्ही ऑटोनं चाललो आहे. म्हणाले तसं गाडी आणलेली आहे, पण इथं पार्किंगचं थोडंसं प्रॉब्लेम येतो नाही का, आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं असतं. पुन्हा गाडी लावण्यात आणि काढण्यात बराच वेळ जातो. मामानं आल्याच सांगितलेलं आहे की 2-3 असं लोणी डोसा खाऊ नका म्हणून, थोडंसं चवीनुसार खा आणि आपण संध्याकाळी पांढरा तांबडा रस्सा खाणार आहे. इथंच जर तुम्ही भरपूर खाल्ला तर पोटात जागा हवी नाही का जेवायला. सो यस, त्यांना आधी सांगितल्यामुळं आम्ही एकच ऑर्डर केला आहे लोणी डोसा. आणि पूर्वा तुम्हाला इथं भरपूर खुश दिसेल, कारण तिला मी नेहमी सांगते की इथं आल्यानंतर मी हा लोणी डोसा खातेच. आणि तिला इतकं क्रेविंग होतं की नाही, तू जिथं लोणी डोसा खातेस ना कोल्हापूरला गेल्यावर, तिथं मला घेऊन जा आणि लोणी डोसा दे म्हणून. मामा, आम्ही ट्रिपला तर गेलो होतो ना ओटीला, तिथं ना एक फॅमिली होती. आम्ही 8-9 फॅमिली होतो. त्यात ना एक माणूस ना दिसत होता तुझ्यासारखा, सारखा संजय मामासारखा दिसते, मामासारखा दिसते, मामासारखा एकदम तुझ्यासारखा होता, कपडे बिपडे है ना. हां, 2 मुली पाठीमाग बसलं ना एकदम ते की नाही. मला त्याला विचारलं त्याचं म्हणजे विचारतात ना की कसं आहे, तर तो म्हणत होता मला वॉक करायला आवडते, एक्सरसाइज करून तब्येत ठीक ठेवायला आवडते. मला एक्झॅक्ट मामाचा आठवला तेव्हा. काय कर, थोडं खा आणि रंकाळ्यावर एक चक्कर मारले की भूक लागते. सकाळ बसून पूर्वाचं सुरू होतं, रंकाळा कुठं आहे, रंकाळ्याला घेऊन चल, रंकाळ्याला काय काय मिळतं, रंकाळा कसा दिसतो. बाप रे, तर तिला आता आम्ही रंकाळ्याला घेऊन आलेलो आहोत. बघ म्हटलं एक असा राऊंड मारू आम्ही. मुलांना विचारलं की इथं बोटिंग आहे, बोटमध्ये बसणार का म्हणून, पण त्यांचा पहिला बिग नो होता, कारण आता उटीला गेलो होतो ना, बऱ्याच वेळेला आमचं बोटिंग झालं. मुलांना आम्ही आमच्या लहानपणीच्या भरपूर गोष्टी सांगतो, त्यातली एक म्हणजे रंकाळ्याची सुद्धा. वीकली आम्ही इकडे यायचं, वीकली, आणि एक राऊंड मारून भेळ खाऊन जायचं. आणि तुला माहिती आहे का, आणि आम्हाला भेळ वगैरे खायला पैसे पण त्यावेळेला कमी असायचे नाही का. मग आम्ही काय करायचं, एक भेळ घ्यायचो आणि 2-3 मिळून खायचो. त्यात ही एक वेगळी मज्जा असायची. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.
इथं आम्ही काय खाल्लं नाही आहे कारण आम्हाला डिनरला बाहेर जायचं आहे आणि नॉनव्हेज खायचं म्हटल्यानंतर खूप हेवी होऊन जातं आणि इथं गर्दी असल्यामुळं मुलांना फारसं म्हणजे ओमकारला खेळायला मिळालं नाही. त्यामुळे या दोघांना आम्ही घेऊन चाललेलो आहोत एका गार्डनमध्ये. तिथं मुलं खेळतील आणि आम्हाला गप्पासुद्धा मारता येतील आणि शांत बसता येईल म्हणून आम्ही आलेलो आहोत इथे. तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. खूप सुंदर आणि मोठं आहे. मुलं मस्त निवांत पळापळ करतील इथे. मस्त शूज काढून गवतावर 15 ते 20 मिनटं वॉक केला. एकदम थंड वाटतंय. नाही तर दिवसभर खूप पायाची आग होत होती, धग होत होती नाही का गरमी असल्यामुळं. आता एकदम गार वाटतंय. तर आम्ही चाललेलो आहोत डिनरला. पण पूर्वाचं असं होतं की लोणी डोसा भरपूर खाल्ला आहे मी आणि मला आता डिनर नको आहे. तिच्यासाठीच होतं की थाळी खायची म्हणून. आणि सकाळपासून किंवा कालपासून तिचं होतं की मला इथं आल्यानंतर मस्त थाळी खायची आहे, मटण, पांढरा तांबडा रस्सा. पण कालही तिनं खूप थोडं खाल्लं प्रवास झाल्यामुळं आणि आता लोणी डोसा खाल्ल्यामुळं सुद्धा ती नको म्हणतीये. बाई मामा गुड नाईट. तू पण आराम कर आमच्या बरोबर. आज लय फिरणं झालं तुझं उन्हात. हा चल तू जा, मी उद्याचं काय असेल तर तुला सांगते. आम्ही जाऊन येतो. आराम करा. बरं बरं चालतंय. हां हां. चला तर आजचा होता असा हा दिवस. बापरे, सकाळी लवकर उठलो होतो आणि किती काय काय गोष्टी आम्ही केल्या. आता मात्र खूप थकून गेलेलो आहोत आणि जाऊन थोडासा आराम करतो. पुन्हा सकाळी उद्या लवकर उठायचं आहे. भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय.